नमस्कार. मी ॲक्च्युली गणराज स्टुडिओजमध्ये चालले आहे माझ्या एका चित्रपटाच्या डबिंगसाठी. हा मी व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की एक आठवड्याआधी मी सेम डबिंगसाठी आले होते आणि काही कारणामुळे माझं डबिंग होऊ नाही शकलं. सो आय वॉज ऑल्सो सरप्राईज्ड. ही पहिली वेळ नाही आहे की मी डब करते, पण पहिल्या वेळी असं झालं की रेकॉर्डिस्टनी मला सांगितलं की आपण नाही या आवाजामध्ये डब करू शकत. मला सर्दी नव्हती, खोकला नव्हता, मी नॉर्मल बोलत होते. नॉर्मली बोलताना माझा आवाज ठीक वाढत होता, पण जेव्हा आपण तो त्या त्यांच्या सिस्टममध्ये ऐकतो तेव्हा त्याच्यामध्ये स्लाइट स्ट्रेस त्यांना जाणवत होता. तर ते म्हणाले की आपण करायला तर आता डबिंग तुमचा आवाज रेकॉर्ड करू शकतो, पण मग तुम्हाला कदाचित पुन्हा यावं लागेल रीडब करायला. कारण की जेव्हा आपण हा साऊंड 5.1 सराउंड सिस्टमवर ऐकतो तेव्हा इवन स्लाइटेस्ट त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो जाणवतो. सो त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही जा आता, एक आठवडा रेस्ट घ्या, भरपूर झोपा, भरपूर आराम द्या तुमच्या घशाला, अँड देन कम फॉर डबिंग. सो त्यावेळी जाणवलं की फॉर अन ॲक्टर डबिंग इज नॉट जस्ट की आपण आपल्या लाईन्स छान योग्यरित्या डिलिव्हर करतो एक्झॅक्टली आपण शूटमध्ये केल्या तशा. सो इट इज मोर दॅन दॅट. यू हॅव टू बी फिजिकली अँड मेंटली फिट अँड टेक केअर ऑफ युअर सेल्फ. सो लेट्स सी, होपफुली मी माझे फिंगर्स क्रॉस ठेवलेत, आज माझं डबिंग होऊन जाईल आणि हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया स्टुडिओमध्ये. सो सी यू ऑन द अदर साइड. सो आता आपण गणराज स्टुडिओमध्ये पोहोचलो आहोत. दिस इज सिच्युएटेड इन अंधेरी वेस्ट, मुंबई. आणि खूप मोठा स्टुडिओ आहे. इकडे बऱ्याच मराठी, हिंदी चित्रपटांचं, वेब सिरीज डबिंग आणि पोस्ट प्रोडक्शन वर्क होत असतं. तर बघा हे काय काय फिल्म्स त्यांनी इकडे केल्या. सो टुडे आय होप की माझं डबिंग व्यवस्थित होऊ देत. And yes, it's happening.